मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार देवीचा घट भरलेला आहे। सकाळी उठल्यावर निकेशला म्हटलं पहिलं मला देवीसाठी डेकोरेशन करून दे, तर ते चौरंग मांडलाय तर श्रियानच येऊन बसलाय चौरंगावर आणि त्याची मस्ती चालू झाली आहे। डेकोरेशन झालं आणि मी देवीचा घट भरायला घेतलं आणि यावर्षी मी 2 वर्षानंतर देवीचा घट भरलेला आहे। 2 वर्ष श्रियान छोटा होता त्याच्यामुळे घट नव्हता भरलेला आणि देवीचा घट मांडून झालेला आहे। माझा पूजा वगैरे झाली आणि खूप प्रसन्न वाटते घरामध्ये, जसं की साक्षात महालक्ष्मीच घरात येऊन बसलेली आहे। आणि देवीला यावर्षी मी मस्त मुखवटा आणि साडी वगैरे घातले तर खूप छान वाटते देवीचं रूप। आणि मस्त देवीची पोथी वाचली, देवीला नैवेद्य दाखवला आणि श्रियान बसला इथे बाप्पा मोरया करत की बाप्पा पेढा दे। संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी दिवाबत्तीचा टायमिंग झाला तर श्रियान झोपेतून उठूनच आला, देवीच्या समोर डोकं टेकून नमस्कार करतो की देवी बाप्पा मला पेढा दे म्हणून तर। आणि त्याची मस्ती चालू झाली। मी जेवण वगैरे केलं आणि मग रात्री देवीची आरती करून घेतली आणि देवीला नैवेद्य दाखवलाय। श्रीखंड पुरी, भात, दह्याची कढी, मटर फ्लावरची भाजी, सिमला मिरचीची भाजी आणि पापड असं देवीला नैवेद्य दाखवलं आणि मस्त आम्ही तिघांनी जेवण केलं। आणि रात्री झोपायची वेळ आली की श्रियांची बघा कशी मस्ती चालू झाली आहे, तो झोपायलाच तयार नसतो। तर असा माझा आजचा दिवस गेलेला। चलो बाय एव्हरीवन।